नमस्कार, मी अभिजित करंडे. माझा विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आपण आता चर्चेला सुरुवात करतोय त्यावेळी भारत बांगलादेशने केलेल्या 264 धावांचा पाठलाग करतोय. जर भारत जिंकला तर मग रविवारी पाकिस्तानशी आपली लढाई असणार आहे. अर्थात अख्ख्या जगाचे डोळे मग भारत पाकिस्तान मॅचकडे लागतील. त्यासाठी लोकांनी बांगलादेश हरावं म्हणून देव पाण्यात ठेवलेत. अर्थातच या सगळ्यामध्ये राजकारण पण होऊ शकतं. म्हणजे असं की जसं भारत पाकिस्तानची मॅच व्हावी म्हणून जसं बांगलादेश हरावं यासाठी जसे लोकांनी देव पाण्यात ठेवले, तसं भाजप आणि शिवसेनेची तर फ्रेंडली मॅच चालू आहे. त्यांच्यामध्ये वादविवाद चालू आहेत आणि तिकडे देव पाण्यात ठेवलेत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं. कायम म्हणजे भूकंपाचे इशारे दिले जात आहेत, संकेत दिले जात आहेत. आता अर्थात इथं सत्तेत असलेले दोन मित्रच एकमेकांशी झुंजतायत. त्यातच आता कर्जमाफी अर्थात 7/12 कोरा केला नाही तर जुलैमध्ये भूकंपाचा इशारा शिवसेनेने दिलाय. त्याला उत्तर म्हणून मुख्यमंत्र्यांनीही आपण मध्यावधीला तयार आहोत असं ठणकावलंय. त्याही पुढे जाऊन उद्या निवडणुका झाल्या तर पुन्हा भाजप सत्तेत येईल असा दावा केलाय. अर्थात या दोन मित्रांच्या फाटाफुटीकडे विरोधक लक्ष ठेवून आहेत. जसं आपण आज बांगलादेश हरावं म्हणून देव पाण्यात घातलेत, तसं राजकारण ही क्रिकेट सारखंच बेभरवशाचं आहे. त्यामुळे इथेही प्रत्येक पक्ष नेता पॅड आणि हेल्मेट घालून तयार आहे. पण सध्या कर्जमाफी, 7वा वेतन आयोग, बेरोजगारी अशा मोठमोठी संकट असताना भाजपला मध्यावधीची तयारी करण्याची घाई झाली आहे की त्यांनी नुसतीच आवई उठवली आहे, हा प्रश्न. आणि चर्चेसाठी आपल्या सोबत आहेत शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे, भाजपचे प्रवक्ते मधू चव्हाण, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, काँग्रेसचे प्रवक्ते राजू वाघमारे, राजकीय विश्लेषक अभय देशपांडे आणि एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर आपल्या सोबत आहेत. सुरुवातीला मधू चव्हाणजी, ही नुसती आवई आहे की तुम्ही तयारी सुरू केली आहे? नाही, आवई आम्ही उठवलेली नाही आहे. अतिशय आपल्याबद्दल क्षमा मागतो मी. एबीपी माझं म्हणत नाहीये, पण काही माध्यमांना ही लढाई चालू राहावी अशी इच्छा आहे. त्याचं कारण असं आहे की कुठेही माननीय मुख्यमंत्र्यांनी किंवा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने, पक्षाने, अध्यक्षांनी मध्यावधी निवडणुका आम्ही घेणार आहोत अशा तऱ्हेचं कुठेही भाष्य विधान केलेलं नाही. पण मधू चव्हाणजी, आज ज्या वेळेला काही मंडळी असं म्हणतात हिंमत असेल तर मध्यावधी घ्या, आम्ही बोला ना, मला पूर्ण बोलू देत ना. बोला. त्यामुळे मध्यावधी निवडणुकाची आवई भाजपने उठवली. हा जावई शोध आपण कुठून लावलात? कुणी त्या ठिकाणी आम्ही मध्यावधी निवडणुका घेणार आहोत असं कधीच बोललो नाही. ज्यावेळेला माध्यमं विचारतात की मध्यावधी निवडणुका झाल्या तर माननीय मुख्यमंत्री, माननीय बीजेपीचे प्रांताचे अध्यक्ष दानवेजी या सगळ्यांनी सांगितलं. आज सुद्धा पीसी प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी सांगितलं, वार्ताहर परिषदेमध्ये, की मध्यावधी निवडणुका होणार नाहीत, सरकार स्थिर आहे. पण झाल्या तर आता झाल्या तर तयारी आहोत आमची. याच्यात गैर काय बोलण्यामध्ये? आमची तयारी नाही, आम्ही घाबरलेलो आहोत, नका पाठिंबा काढून घेऊ नका मला बीजेपीच्या सत्तेमध्ये राहू देत, मला मुख्यमंत्री ठेवा, असं कुणी लाचारीने बोललेलं नाही. मधू चव्हाणजी, आज हा विषय घेण्याचं कारण असं आहे की पीटीआयला जी मुलाखत मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे त्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलंय की जर आम्ही तर घोषणा करतोच आहोत कर्जमाफीची, पण भूकंप होणार असेल तर आम्ही मध्यावधी घेऊन आम्ही सत्तेत येऊ, म्हणून हा प्रश्न उपस्थित झालाय. बरोबर, अतिशय बरोबर बोललात आपण. भूकंपांची ज्यांनी भाषा केली, ज्यांच्याकडे भूकंप यंत्र आहे त्यांना सांगावं की खरोखर भूकंप होईल तिथे वापरा, ते लोकांचे प्राण तरी वाचतील. त्यामुळे भूकंप होणार आहे, मग तुमची हिंमत असेल तर. त्यावेळेला ते म्हणाले मग भूकंप झाला तर त्या ठिकाणी आम्ही तयारीत आहोत. असं बोलतील का मुख्यमंत्री की नाही मी तयारीत नाहीये, नको पाठिंबा काढून घेऊ? त्यामुळे ही सगळी आवई जर कुणी उठवली असेल तर ती आम्ही उठवलेली नाही. ज्या लोकांना भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचं भांडण व्हावं, याने एकमेकांपासून दुरावा करावा, सरकार शिवसेनेने पाडावं आणि आपण कधी सत्तेवर येऊन बसतोय असे काँग्रेस आणि एनसीपी वाले टपून बसलेले आहेत, तर त्यांचं हे स्वप्न पूर्ण होणार नाही. मधू चव्हाणजी, हे खूप म्हणजे तुम्ही म्हणता ते ठीक आहे, पण हास्यास्पद यासाठी आहे की कायम गेली 3 वर्ष दुसऱ्यांनी कुणी काही करण्याची गरज भासलेली नाहीये. तुम्ही इतके व्यवस्थितपणे भांडतायत की बाकीच्यांनी काही करण्याची गरज नाही भासलेली. खरं तर त्याचबरोबर हेही खरं आहे की 3 वर्षात सरकार पडलेलं नाही, कोणी पाठिंबा काढलेला नाही. पण भूकंपाचं भाकीत वर्तमानपत्रांनी किंवा कुठल्या चॅनलने केलेलं नाही, कोणी मित्रांनी केलंय. मधू चव्हाणजी, अभय देशपांडे असं म्हणतात की भूकंपाचा ते प्रश्न मित्रांना विचारा, तुम्ही असं का बोलताय?
ठीक आहे, नीलमताई आपल्यासोबत. नीलमताई, असं का होतंय की कायम तुम्ही भूकंपाचं भाकीत का वर्तवताय? अभिजित, आता पॅनलिस्टनं मला सांगायला पाहिजे की आज त्यांनी माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी गजानन महाराजांचं दर्शन घेतलं, शेतकरी मेळाव्यामध्ये त्यांनी भूमिका मांडली, पत्रकार परिषदेत ते बोलले आणि ते तुम्ही दाखवलेलं आहे एबीपीने. पण आपल्या ज्या प्रेक्षकांनी पाहिलं नसेल किंवा काही कोणाला कल्पना नसेल तर अगदी मला सुरुवातीलाच सांगायला पाहिजे की त्यांनी असं सांगितलं की आता त्याच्यानंतर आम्हाला थोडासा खुलासा आला सीएम काय बोलले किंवा नाही, की मध्यवर्ती निवडणुकांबद्दल जे विचारलं तेव्हा ते म्हणाले की हा कोणाचा तरी प्रयत्न दिसतोय की मुद्दामून कर्जमुक्तीच्या विषयाला काहीतरी दिशाभूल करायची किंवा तो इश्यू डायव्हर्ट करायचा, शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला जो विषय सुटायची शक्यता आहे, तर त्यामध्ये मग पैसा जर का असेल सरकारकडे मध्यवर्ती निवडणुकांसाठी तर मग एवढा खर्च लादून घेण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देऊन त्यांना जास्तीत जास्त दिलासा देऊन सातबाराचा उतारा कोरा करायला पाहिजे. आणि जाहीर कार्यक्रमात ते असं बोलले की कर्जमुक्ती झाली नाही तर महाराष्ट्रामध्ये भूकंप होईल. त्याच्यामुळे मुद्दाम काहीतरी मध्यावधी निवडणुकांचं कोणी नियोजन करून बसलं आहे आणि मध्यावधी निवडणुका कशा पद्धतीने त्या घडवायच्या असं काहीतरी फार मोठा, मुळात काय झालंय राजकीय मतभेदापेक्षाही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती कर्जमुक्ती जसं उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केलं की आम्ही देणार आणि प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी सुरू झाली, त्यावेळेपासून हा 3-4 महिने या प्रश्नाला अधिक वेग आलेला आहे. शेतकऱ्यांचा संप त्याच्यानंतर झाला. तुम्ही कितीतरी मोठ्या प्रमाणात एबीपी माझा आणि वाहिन्यांनी हा सगळा प्रश्न वारंवार मांडलेला आहे आणि अशा वेळेला कर्जमुक्तीची घोषणा झाल्यावर त्याची अंमलबजावणी कशी होणार याच्यावरून सुद्धा काही प्रमाणात नाही, म्हणूनच नीलमताई तुम्हाला चिंता काय आहे? तुम्हाला भाजप कर्जमुक्ती करेल याच्यावरती विश्वास नाहीये आणि कायम जाहीर वक्तव्य होतात, म्हणजे अगदी जाहीर कार्यक्रमांमधून वक्तव्य होतात की भूकंपाचे संकेत दिले जातात, मग पलीकडून असं म्हटलं जातं की आम्ही पण मध्यावधीसाठी तयार आहोत. तुम्ही 2 मित्र आहात, तुम्ही एकत्र सत्तेत आहात गेल्या 3 वर्षांपासून, विसंवाद आहे, कुठेतरी प्रॉब्लेम आहे. म्हणून तर तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे अमितजी शहा आता भेटणार आहेत उद्धव साहेबांना परत, मध्ये उद्धव साहेब जाऊन आले, म्हणजे आम्ही दोन्ही बाजूनी काही चर्चेचा प्रयत्न होत नाही अशातला भाग नाहीये. परंतु शेतकरी कर्जमुक्तीच्या संदर्भामध्ये तुम्हाला कल्पना आहे की जनतेचा प्रश्न कोणाला किती तीव्रतेने जाणवणार आहे हे प्रत्येकाची काय राजकीय विश्लेषण आहे, भूमिका आहे याच्यानुसार ठरत असतं. आणि म्हणून कॅबिनेटमध्ये जेव्हा आमचे मंत्री, मी तुमच्या एबीपी माझ्यालाच होते ना, रात्री आपण बरीच चर्चा केली, मला वाटतं नम्रता होती त्या दिवशी, आणि त्यामध्ये आम्ही हेच सांगितलं की कोणाला काय म्हणायचं असेल तरी कॅबिनेटमध्ये सुद्धा ह्या विषयाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, अन्यथा आम्ही या कॅबिनेटला बसणार नाही. म्हणजे मी बहिष्कार शब्द आता या क्षणी तुमच्या समाधानासाठी वापरते फक्त, पण बहिष्कारच होता तो जो आहे तो. आणि दुसरा मला याच्यात भाग असं सांगायचं की शेतकरी संपाला आम्ही पाठिंबा दिला सरकारमध्ये असून सुद्धा. सरकारमध्ये असताना महत्वाच्या प्रश्नाला पाठिंबा दिला म्हणजे सरकार पाडायला आम्ही निघालो. एकमेकांवरती अविश्वास आहे का नीलमताई? कारण ते कायम हा प्रश्न उपस्थित होतो त्याच्यामुळे. नाही, एक असं आहे की आपल्याकडचे जे बँक्स आहेत किंवा आपल्याकडची जी नोकरशाही आहे ते कायम त्यांचं सबसिडीजना शेतकऱ्यांना या प्रकारनी काही हे द्यायला, म्हणजे ते लोकप्रियतेचा अणू नाही मानतात. तुम्हाला माहिती आहे उर्जित पटेलांनी काही वक्तव्य केलेली आहेत, अन्य बँकांनी केलेली आहेत. त्याच्या पूर्वी सुद्धा तुम्हाला लक्षात असेल काही वेळेला की पीक कर्जामधून कसे पैसे कापून घ्यावेत याचाही एक GR मार्च महिन्यात सहकार विभागाच्या अधिकाऱ्यांनी काढला होता. मग त्याच्यावर आरडाओरडा झाल्यावर तो रद्द करण्यामध्ये आला आणि म्हणून तांत्रिक सगळ्या गोष्टींच्या मध्ये अडकून हा प्रश्न जो आहे तो लोकांचं वैफल्य होईल किंवा त्यांचा अविश्वास होईल असं होऊ नये म्हणून आम्ही खरं तर काळजी घेतोय. त्यामुळे सरकारवर अविश्वास जर का असेल तर ते तर कधी आम्ही सांगू शकतो, पण हेतू आता त्यांनी एकदा जर का सांगितला, काल चंद्रकांत दादा पाटील स्वतः गेले, त्यांनी मांडलं. ते अभिजित जेव्हा जीएसटीचा विषय झाला त्यावेळेला पण सगळे हेच म्हणत होते बीएमसीचा काय होणार, बाकीच्या महानगरपालिकांचं काय होणार. त्याच्यात सुद्धा शासनाने बऱ्यापैकी म्हणजे एक समजदारी दाखवलेली आहे. कर्जमुक्तीच्या प्रश्नाचे सगळे नीलमताई तुमचा मुद्दा लक्षात आला. नीलमताई तुमचा मुद्दा लक्षात आला, पण राजू सर मुद्दा असं याच्यामध्ये गंमत अशी आहे की अविश्वास नाही म्हणतात पण बहिष्काराची भाषा पण आहे. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असं की म्हणजे सरकार देईल का नाही आणि मग नोकरशाहीवरती कुठेतरी जात येते, पण जाहीर वक्तव्य तर होत आहेत. मग नेमकं काय आहे, काय चालू आहे, काय त्यातलं नेमकं एवढंच आहे की जेव्हा कोणतंही सरकार असे 30, 35, 36 हजार कोटी रुपये खर्च करून कर्जमाफी सारखा निर्णय घेतं तेव्हा जर त्याचा राजकीय फायदा मिळणार नसेल तर
असं धाडस किंवा इतकं औदार्य जनरली सरकार कोणतंही सरकार दाखवत नाही. तर त्यामुळं असं करण्याची संधी म्हणू किंवा असं करण्याची वेळ क्वचितच सरकारवर येते. ती आता कदाचित या सरकारची इच्छा मनोमन ही असेल किंवा होती की जर कर्जमाफी करायची असेल तर ती थोड्या उशिराच्या काळामध्ये, जेव्हा त्याचा राजकीय लाभ होईल अशा काळामध्ये ती करावी. एकूण वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही राजकीय घटना घडत आल्या गेल्या काही काळामध्ये, आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा जो एक ट्रिगरिंग पॉइंट होता तो उत्तर प्रदेशमध्ये तिथं भाजपनं तिथल्या शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफी, त्यामुळे जो एक रेटा निर्माण झाला, त्याच्यातून आता या सरकारला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. आता म्हणजे राजकीय पक्ष, मग ते काँग्रेस, राष्ट्रवादी असेल किंवा बच्चू कडू किंवा राजू शेट्टी असतील किंवा शिवसेना असेल, ह्या प्रत्येकाला याच्यामध्ये एक मोठं अशी गोष्ट दिसते की ज्याचा फायदा त्यांना राजकीय कारणासाठी होऊ शकतो, की इतकी मोठी कर्जमाफी झाल्यानंतर त्याचं श्रेय आपल्या पदरात कसं पडेल. तो प्रयत्न काँग्रेस राष्ट्रवादी करतंय, तो प्रयत्न शिवसेना करतेय, आणि तोच प्रयत्न भाजप करतोय. आता ज्या ह्या चर्चा सुरू झाल्या त्या मुख्यत्वे याच कारणामुळे झालेल्या आहेत की इतकं मोठं पाऊल उचलल्यानंतर जर त्याचा राजकीय फायदा मिळणार नसेल तर मग हे करण्याचा फायदा काय झाला. आणि त्याच्यातून कुठंतरी या मध्यावधीच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. भाजपसाठी सगळ्यात मोठी अडचणीची एक गोष्ट जी झाली आहे ती गेल्या 2-4 महिन्यांमध्ये अचानक भाजपचं सरकार हे शेतकरी विरोधी आहे असं बिंबवण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांकडनं केला गेला, आणि त्याच्यामध्ये त्यांना बऱ्यापैकी यशही आलं. म्हणजे केंद्रातलं मोदींचं सरकार किंवा राज्यातलं फडणवीस सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये आहेत. तर ह्याच्यातून आता भाजपला स्वतःला बाहेर काढायचंय, आणि कर्ज माफी किंवा कर्जमुक्ती हे त्या दृष्टीनं टाकलेलं एक त्यांचं पाऊल आहे. पण हे पाऊल टाकल्यानंतर ह्याचा फायदा 2 वर्षांना होणाऱ्या निवडणुकीमध्ये अर्थातच होणार नाहीये. त्यामुळं ह्याचा जितका वातावरण जे आत्ताचं आहे ते कसं बदलता येईल ह्याच्यासाठी भाजप प्रयत्न करेल, आणि जर त्याच्यामध्ये त्यांना यश आलं तर मग हा जो डाव टाकलेला आहे त्याचा राजकीय फायदा घेण्याचा ते प्रयत्न करतील. आज कितीही म्हटलं तरी सुद्धा शिवसेनेच्या बरोबर भाजप जे सत्तेमध्ये आहे ती भाजपची मजबुरी आहे, आणि शिवसेनेलाही त्याची जाणीव आहे. त्याच्यामुळं ह्या 2 पक्षांमध्ये, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोन्ही पक्ष अजूनही निद्रिस्तावस्थेतच आहेत. म्हणजे एक संघर्ष यात्रा जर काढली तर त्यांच्याकडनं असं काही फार भरीव विरोधी पक्ष म्हणून ज्या पद्धतीनं त्यांचं काम होतं ते झालेलं दिसलं नाहीये, आणि शिवसेनाच तो रोल निभावतीये. कारण आजच्या घडीला विरोधी पक्षांच्या पेक्षा सुद्धा जास्त क्रेडिबिलिटी शिवसेनेला आहे. त्यामुळं आपल्यामुळं ही कर्जमाफी झाली, आपण भाजपला कर्जमाफी देण्यामध्ये बाध्य केलं असा जर आपल्याला ठसवता आलं तर त्याच्यामध्ये शिवसेनेला राजकीय लाभ दिसतोय, आणि त्याच्यातून भूकंपाची भाषा असेल किंवा मध्यावधीच्या गोष्टी असतील, ह्या दोन्ही गोष्टी बोलल्या जात आहेत. माझ्या मते जर आत्ताचं वातावरण जे आहे ते जर बदलण्यामध्ये आपल्याला यश येते असं भाजपला वाटलं, असं भाजपला दिसलं तर नक्की भाजप मध्यावधीला सामोरं जाईल. ज्या पद्धतीचं आत्ताचं सरकार ज्या पद्धतीनं चालू आहे त्या पद्धतीनं म्हणजे लाथाखात संसार करणं अशी भाजपची काहीतरी अवस्था झालेली आहे. भाजपला त्याच्यातून नक्कीच बाहेर पडायचं असेल, आणि आत्ताची स्थिती बदलण्यात यश आलं तर ते त्या दृष्टीनं प्रयत्न करतील. नक्कीच प्रयत्न करतील. पण राजू वाघमारेजी, जसं आता राजू सर म्हणाले, तुम्ही तर निष्प्रभ आहात. म्हणजे दोघांच्या भांडणामध्ये तुमचं नाव सुद्धा येत नाही. म्हणजे तिकडे दोघंच भांडत बसतात, त्यांचा लाभ होतो. म्हणजे श्रेयवादाची लढाई सुद्धा 2च पक्षांमध्ये चालू राहते. कधी कधी म्हणजे पुणतांब्याचे शेतकरी इव्हन म्हणजे राजू शेट्टी किंवा बच्चू कडूंचं नाव येतं पण काँग्रेस राष्ट्रवादीचं नाव येत नाही. असं का होतंय? नाही, कसं आहे, आता हे शेवटी बघणाऱ्याचं परसेप्शनवर अवलंबून आहे. काँग्रेसनी हे सरकार आल्यापासून 5 नोव्हेंबरला सुरुवातीलाच फडणवीस साहेबांना आम्ही ज्यावेळी शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीत भेटलो आणि प्रत्येक एकरी भाव दिला पाहिजे या उद्देशाने आम्ही त्यांना निवेदनं दिली, त्याच्यानंतर सातत्याने विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये हा प्रश्न मांडण्यात आला. शेतकऱ्यांच्या कर्जाच्या बाबतीत नागपूरला आमचा ऐतिहासिक आम्ही मोर्चा काढला. या सगळ्या गोष्टींमध्ये संघर्ष यात्रा काढली आणि आम्ही पूर्णपणे जर कोणत्या पक्षाने जर हा शेतकऱ्यांचा प्रश्न लावून धरला असेल तर तो काँग्रेस पक्षाने, आणि त्याचे पुरावे आहेत. तुमचा दावा आहे का की म्हणजे कर्जमाफी झाली त्यासाठी संघर्ष यात्रा फार मोठं कारणीभूत ठरली? यात्रेचा जो दबाव आणि जे वातावरण आमच्या नागपूरच्या मोर्चानी पण जे वातावरण तयार केलं याचा रेटा
विधानसभेमधल्या आमच्या आमदारांनी केलेलं पूर्णपणे कामकाज जे बंद केलेलं, या सगळ्याचा जो परिणाम आहे. ही तुम्हाला काय वाटतं, ही आत्ताची यांची आवई आहे का खरंच ते जाऊ शकतात मध्यावधी? नाही, मला तरी वाटतं की ही यांची आवई आहे. यांना एवढ्या वर्षांनी सत्ता मिळालेली आहे, सत्तेसाठी हपापलेले हे दोन्ही पक्ष आहेत. त्याच्यामुळे सत्ता सोडण्याचे विचार हे स्वप्नात पण करणार नाही आहेत. यांना फक्त हे झुलवत ठेवायचंय, मीडियामध्ये आपण कसे राहू हे बघायचंय. आता बीजेपीनी हा दावा करायचा की शेतकऱ्यांना कर्जमाफी किंवा कर्जमुक्ती आम्ही देतो, याच्यासारखं हास्यास्पद काही नाही. कारण ज्यावेळी 10,000 शेतकरी आत्महत्या करतात, त्याच्यानंतर मुख्यमंत्री दबावापुढे झुकून आज तयार झाले कर्जमाफी द्यायला. म्हणजे हे काही सहजासहजी तयार झाले नाहीत. मुख्यमंत्र्यांची वक्तव्य बघा, म्हणजे आम्ही काही खोटं बोलतो अशातला भाग नाही. मुख्यमंत्री स्पष्ट म्हणत होते. तुम्हाला तरी कन्फर्म आहे की सरकार पडणार नाहीये? नाही, हे फक्त यांची आवई आहे. आणि यांची आवई दोन गोष्टींसाठी आहे की एक तर लोकांचं लक्ष या बाबतीमध्ये परत आपल्याकडे कसं खेचून घेता येईल ते बघायचं. प्रश्न राहिला सर शिवसेनेचा, एक फक्त मिनिट द्या मला. शिवसेनेचा प्रश्न राहिला. शिवसेना पहिल्यांदा सत्तेच्या बाहेर होती, त्यावेळी शेतकऱ्यांबद्दल बोलत होती. सत्तेमध्ये गेल्यानंतर सत्तेला शेतकऱ्याला पूर्णपणे विसरले. शिवसेनेने ना एकही मोर्चा काढला, ना कुठे त्यांनी धरणं धरली, ना कुठे त्यांनी आंदोलनं केली शेतकऱ्यांच्या प्रश्नावर. फक्त पेपरला आपल्या विधानं करायची, स्टेटमेंट द्यायच्या. याच्या पलीकडे आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत असं दाखवायला शिवसेनेने कुठचं आंदोलन केलं, कुठचा मोठा मोर्चा काढला या गेल्या 3 वर्षामध्ये. त्याच्यामुळे माध्यमांमध्ये आपण कसे राहू आणि आपण शेतकऱ्यांच्या बाजूनी कसे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न शिवसेनेने केलेला आहे. आणि शिवसेनेचे मंत्री तर राजीनामा खिशात घेऊन फिरत होते. आता ते खिसे कुठे गेले, ते राजीनामे कुठे गेले तेही कळायला मार्ग नाही. आता त्याच्या पुढचं आलं की आता कर्जमाफी नाही केली तर आम्ही भूकंप करू. मागे मोदीजी आलेले तेव्हा म्हणत होते राजीनामे खिशात आहेत, आता निर्णय घ्या नाही तर आम्ही बाहेर पडू. त्याच्यामुळे शिवसेनेवरचा विश्वास आता लोकांचा उडालेला आहे. बीजेपीनी ज्या आशेने लोकांनी बीजेपीकडे बघितलेलं, शेतकऱ्यांनी ज्या आशेने जिल्हा परिषदेला यांना मतं दिली, त्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास झाल्यामुळे इतक्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. त्याच्यामुळे आता हे दोन्ही पक्ष बॅकफूटवर येऊन, मग बॅकफूटवर आल्यावर काय करायचं जर उद्या आपले आमदार बाहेर गेले तर? कारण बीजेपीकडे जवळजवळ 42 आमदार बाहेरून आलेले आहेत. मग ते उद्या परत जर आमच्याकडे घर वापसी झाली तर काय करायचं? त्याच्यापेक्षा मध्यावधीची भीती दाखवायची, सगळ्यांना आपापल्या खुराड्यामध्ये बंद करायचं. अशी चर्चा आहे की नव्या यादीमध्ये तुमच्या पण काही लोकांची नाव आहेत, अशी पण चर्चा आहे. ती पण आवडीच आहे ना. आमच्याकडे अशी चर्चा आहे की काही बीजेपी मध्ये आमचे गेलेले परत येण्याच्या तयारीमध्ये आहेत. अच्छा, त्याचं काय करायचं? ठीक आहे. मधु चव्हाणजी, मी येतो तुमच्याकडे. नवाब मलिकजी, तुम्हालाही असं वाटतं की ही फक्त आवई आहे, याच्यामध्ये या दोन्ही पक्षाच्या भांडणामध्ये तसं काही तथ्य नाहीये? नाही बघा, 90 सालानंतर महाराष्ट्रामध्ये जे 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकार आहे, इतकं प्रचंड बहुमताच्या सरकार गेली 25 वर्ष महाराष्ट्रामध्ये आलं नाही. आता 3 वर्षामध्ये किंवा 2.25 वर्षामध्ये मध्यवर्ती निवडणुका लागतील ही चर्चा का सुरू झाली? म्हणजे कुठेतरी 2 पक्षामध्ये जमत नाही हे स्पष्ट आहे. भविष्य काळामध्ये शिवसेना भाजप एक संघ राहणार किंवा ते एक संघ निवडणुकीत जातील अशी परिस्थिती होऊ शकत नाही. एक विचारांचे 2 पक्ष आहे. कुठेतरी भाजपला शिवसेनेला संपवायचं आहे. इतर राज्यामध्ये जसं मित्र पक्ष त्यांनी संपवला तसंच ते डाव टाकताय शिवसेनेला, ते माहिती, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण होते. मला वाटते ज्या प्रकारे मुख्यमंत्री बोलताय की आम्ही मध्यवर्ती निवडणुकासाठी तयार आहोत, कुठेतरी पक्षांतर्गत त्यांची हालचाली सुरू आहे. ठीक आहे. खडसे साहेबांनी पण त्या पद्धतीने काही दिवसापूर्वी खुलासा केलाच होता. मला वाटते शिवसेनेमधले काही लोक किंवा इतर पक्षाचे काही इम्पोर्ट करण्याची त्यांची नीती असेल, पण 5 वर्ष हा सरकार चालणार नाही. मध्यवर्ती निवडणूक लागली तर शिवसेनेमुळे लागणार नाही, भाजप स्वतः निवडणुका घेतील ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे अतिशय महत्त्वाचं अभय सर, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा खरं तर आता नवाबभाईंनी मांडलेला आहे, जो की राजू वांगमारेंच्या विपरीत आहे. म्हणजे शिवसेनेमुळे नव्हे तर भाजपच निवडणुकांना सामोरं जाऊ शकतं. जर अशी स्थिती असेल
तर हा विसंवाद थांबवायचा आहे की कुठल्या तरी एका टोकाला नेऊन तिथपर्यंत जायचं आणि मग मगाशी राजीवनी पण त्याचा उल्लेख केला की ज्यावेळेस भाजपाला वाटेल की आपण स्वबळावर महाराष्ट्रामध्ये बहुमत घेऊ शकू अशा वेळेस भाजपच ठरवेल निवडणुकीला सामोरं जायचं की नाही, हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की हे भांडण ज्याचं नेहमी हे सरकार आल्यापासनं त्याचा मीडियावर किती त्याचा दोष ठेवायचा ठपका ठेवायचा ठेवू देत त्यांना, पण हे सरकार आल्यापासून पहिल्या दिवसापासून या आपण सगळ्या गोष्टी ऐकतोय. मुंबई महापालिकेच्या वेळेस विकोपाला गेले होते संबंध, त्यावेळेस ऐकलं. पण आज अशी परिस्थिती आहे की पुढेच्या विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील निवडणुका, या निवडणुका हे दोन पक्ष जर एकत्रित लढणार नसतील किंवा आपण एकत्र लढणार नाही याची दोन्ही पक्षांना जर जाणीव असेल तर स्वाभाविकच याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न, त्यांची स्पर्धा त्या दोन पक्षामध्ये राहणार. म्हणजे आज विरोधी पक्षाचा रोलही आम्हीच करतो, सत्ताधारी आम्हीच राहतो, अशा पद्धतीने जे राजकारण चालू आहे. म्हणजे हे हॉट अँड कोल्ड जे चाललंय ना, म्हणजे परवा चंद्रकांत पाटील जातात मातोश्रीवर सगळं ब्रीफ करतात, मुख्यमंत्री म्हणतात की आम्ही स्वबळावर लढू शकतो किंवा आम्ही मध्यावधी निवडणुकीला सामोरं जाऊ शकतो, उद्या अमित शहा तिथे जातील. म्हणजे हा जो चढ उतार चालू आहे, मला वाटतं की याच्यामुळे हे सगळं बघता या निवडणुका झाल्या तर आजच्या अंदाजाप्रमाणे जेव्हा भाजपाच्या सोयीचं असेल तेव्हा किंवा लोकसभा निवडणुकीमध्ये युती झाली नाही तर, कारण लोकसभा निवडणुकीमध्ये जर युती झाली नाही तर स्वाभाविक आहे पुढचे हे दोघं पक्ष एकत्र राहणार नाहीत आणि एकत्रितपणे निवडणुका होतील. म्हणजे याच दोन शक्यता दिसत आहेत. परंतु आत्ताचे जे क्रायसिस आहेत ते सरकार पडेल इतके सिव्हिअर निश्चितपणे नाही आहेत. मग सरकार पडेल इतके जर सिव्हिअर क्रायसिस नसतील तर ही अवई का, अशा घोषणा करण्याची वेळ काय येते? आणि जेव्हा की कर्जमाफी आणि राज्यावरचं कर्ज आणि वेतन आयोग याचा भार असताना सुद्धा आपल्याला या निवडणुका जर उद्या घोषित झाल्या तर त्या परवडणार आहेत का, याच्यावरती आपण चर्चा करणार. एक छोटासा ब्रेक घेऊयात, पुढे जाऊ नका, पाहत रहा एबीपी माझा. तर भाजपला मध्यावधीची घाई झाली आहे की ही नुसतीच आवई आहे, या विषयावरती आपली चर्चा चालू आहे. आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी खरं तर भाजपवरती गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं की जर भाजपला वाटलं त्याच वेळेला त्या निवडणुका होऊ शकतात. पण मधू चव्हाणजी, आता अशी स्थिती आहे का राज्यावरती 4.25 लाख कोटीच्या कर्जाचा बोजा आहे, कर्जमाफीसाठी जवळपास म्हणजे 35,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम लागणार आहे, 7व्या वेतन आयोगासाठी जवळपास 15,000 कोटींपेक्षा जास्त रक्कम लागणार आहे. जरी तुम्हाला बाध्य केलं, जरी सरकार पाडायचा विचार केला तर तुम्ही निवडणुका घेऊ शकता, परत तो खर्च राज्याच्या जनतेवरती लादायचा, ही अशी आपली तयारी आहे का? आणि जर अशी तयारी नसेल आपल्या राज्याची आर्थिक तयारी तर सबुरीने सगळ्यांनी घ्यायला काय हरकत आहे? काय प्रॉब्लेम कुठे आहे? मला असं वाटतं पुन्हा आपल्याबद्दल पूर्ण आदर ठेवून मी सांगू इच्छितो की आपण असं गृहीतच धरून ही सगळी चर्चा करतायत की भाजपला मध्यावधी निवडणुका हव्यात. गेल्या वर्षभरामध्ये एक तरी स्टेटमेंट तुम्ही माननीय अध्यक्षांचं, मुख्यमंत्र्यांचं, बीजेपीच्या कुठल्या पीसी मध्ये, कुठल्या त्या ठिकाणी प्रसिद्धी पत्रकात, कुठल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात की आता आपण मध्यावधी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करा, असं मुळीच नाहीये त्या ठिकाणी. आणि म्हणून मला असं वाटतं की हे जे आपण त्या ठिकाणी सगळ्या प्रकारची चर्चा करताय ही आपल्याला चर्चा हवी म्हणून आपण चर्चा करताय, असं काही नाहीये. मधू चव्हाणजी, अशी चर्चा हवी म्हणून चर्चा कशी काय करू शकतो? कारण असं आहे की त्यांच्याकडून वक्तव्य आली की त्याला जोरदार प्रत्युत्तरे दिली जातात आणि त्याच्यामुळे संभ्रम निर्माण होतो. तुमच्यामध्ये नसलेला संवाद हे या चर्चेचं कारण आहे, असं वाटत नाही का आपल्याला? हे बघा, माझं म्हणणं काय, भारतीय जनता पार्टीने चर्चेला इनिशिएटिव्ह केलं नाही मध्यावधी निवडणुकाच्या, अजिबात नाही. तुम्ही जर मला विचारलात की तुम्ही जर मला प्रश्न विचारलात की तू जेवलायस का, तर मी होय सांगणार. अरे पण तू जर भुका राहिला, जेवला नसशील तर तुला आता काय पाहिजे का? तर मी सांगेन की नसेन तर मागेन तुझ्याकडे, आता माझं पोट भरलेलं आहे. नाही, तुम्ही मध्यावधी निवडणुका होणार का, भूकंप आम्ही करणार असं म्हटल्यानंतर ज्याने प्रश्न असा आहे की ज्यांना पाठिंबा काढायचा आहे त्यांनी खुशाल पाठिंबा काढावा, आम्ही मध्यावधी निवडणुकीला तयार आहोत, या वाक्यामुळेच तर ही चर्चा आली ना. हे सीएमचंच वाक्य होतं. का झालं असं देशपांडेजी, का झालं असं? राजकारणामध्ये इफ्स अँड बट्स, जर आणि तर याला काही महत्व नाही. वस्तुस्थितीची समोर असते ती महत्वाची असते. त्यांना ज्यावेळेला विचारलं की आम्ही पाठिंबा काढून घेऊ, आम्ही भूकंप करू, जुलैमध्ये भूकंप होईल, मग स्वाभाविकताच लॉजिकली तर्काच्या आधारावर ठीक आहे भूकंप होऊ देत, आम्ही तयार आहोत. याला शिवसेना याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला
महाराष्ट्र कर्जबाजारी असताना 25 वेळा ऑन एअर सांगायचं. मला माहित नाही, त्यांना विचारा कोण जबाबदार आहे ते. सगळं मीडियाला माहिती आहे, सगळं महाराष्ट्रातल्या जनतेला माहिती आहे कोण जबाबदार आहे. महाराष्ट्रामध्ये 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करायची आहे. 30,000 कोटी रुपयाची आता कर्जमाफी करायची आहे. अनेक विकासाच्या योजना त्या ठिकाणी आहेत. अशा वेळेला गरीब महाराष्ट्रातल्या जनतेला मध्यावधी निवडणुकांमध्ये लुटून देशाचा, महाराष्ट्राचा लाखो रुपये, करोडो रुपयाचा चुराडा करायला आम्ही असे अविवेकी नाही आहोत. अविवेकी नाही आहोत. मधू चव्हाण, तुम्हाला असं वाटतं की तुमचा मित्र अविवेकी भारतीय जनता पक्षाचा विचार करतो असं वाटतं? 5 वर्ष पूर्ण करेल. म्हणजे तुम्हाला, म्हणजे तुम्ही तुमचा सगळा जे काही आहे नाही, माझ्या मित्रांच्या बद्दल मला मी उत्तर देतो. आपण विचारलं मला मित्र पक्ष अविवेकी आहे का? आपल्या मित्राबद्दल जाहीरपणे निंदा नालस्ती करणं ही भारतीय जनता पक्षाची संस्कृती नाही. त्यामुळे ते विवेकी आहेत की अविवेकी आहेत याचं भाष्य करण्याचा मला जाहीर अधिकार नाही. मी ते करणार नाही. सांगायचंच असेल तर खाजगीमध्ये आम्ही संयुक्त बैठकीत बोलू. संयुक्त बैठकीत हे तुम्ही सांगू शकता, पण मग अशा पद्धतीची जाहीर वक्तव्य करायला नको आहेत हे आपण संयुक्त बैठकीत नाही ठरवू शकत का? आपण हे बघा, अनेक गोष्टी प्रत्येक जण मुद्दाम करत असतो. आलं का लक्षात? आता मला सांगा, मी एक सांगतो आपल्याला की सरसकट कोणीतरी त्या ठिकाणी असं बोलतंय की सरसकट तुम्ही कोरा करायचा नाही तर भूकंप होईल. कोणाचा करायचा कोरा? साताऱ्यामध्येची नावं सांगतो, हे अर्धा मिनिट द्या. प्रभाकर घारगे 92 लाख कर्ज आहे. अनिल देसाई 85 लाख कर्ज आहे. आमदार मकरंद पाटील 72 लाख कर्ज आहे. संजीवराजे निंबाळकर 67 लाख कर्ज आहे. शिवांजली राजे 48 लाख कर्ज आहे. हिंदूराव निंबाळकर 69 लाख कर्ज आहे. लक्ष्मण पाटील 1,03 लाख कर्ज आहे. या 7 पैकी 6 लोक माननीय गरीब आणि राष्ट्रवादी पक्षाचे नेते आहेत. सरसकट करायचा का कर्ज माफ? अल्पभूधारकांचं कर्ज माफ करू, काही शेतीच्या मर्यादा घालू वार्षिक उत्पन्नाच्या, आणि याच्यासाठी समन्वय समिती आहे ज्याच्यात दिवाकर रावते साहेब आहेत. आणि म्हणून हा सगळा प्रश्न शिवसेना बीजेपी सामंजस्याने सोडवणार आहे. आगीत तेल कुणी ओतायचं काम करू नये. हे म्हणजे मधू चव्हाणजी, हे कुणाला उद्देशून आहे? म्हणजे आगीत तेल म्हणजे मीडियाला सांगताय तुम्ही का शिवसेनेला सांगताय का तुम्ही आता नावं वाचली ती राष्ट्रवादीची? त्यांचा बिचारांचा काय संबंध आहे याच्यामध्ये? तुम्ही निकष ठरवणार आहात, ज्यांना मिळेल कर्जमाफी त्यांना मिळेल. मुद्दा असा आहे, आपण चर्चा आज करतोय की शिवसेनेनं सांगितलं, त्यालाही काही कारण असतील की भूकंप होईल. त्याच्यावर मुख्यमंत्र्यांच्याकडनं असं सांगितलं गेलं की आम्ही मध्यावधीला तयार आहोत. मुळामध्ये जर शिवसेनेनं जर पाठिंबा काढूनच घेतला तर भाजपला थेट निवडणुकींना सामोरं जावं लागेल अशी परिस्थिती आहे का? तुम्हाला असा विश्वास आहे की तरी सुद्धा तुम्ही रेटून नेऊ शकाल? अगदी राजीवजी बरोबर प्रश्न विचारलात. मी मीडियाला दोष देत नाही, कारण वक्तव्य जाहीर होत आहेत. परंतु मला असं नम्रपणे सांगतो, मी उद्दामपणे सांगत नाही की शिवसेना पाठिंबा काढून घेईल असं मला वाटत नाही. त्यांचं नेतृत्व सामंजस्य तेवढं आहे याचा अनुभवातून आम्हाला विश्वास आहे. पण तुम्ही जर आणि तर आता आणू, जर पाठिंबा काढणार नाहीत पण सरकार टिकेल 5 वर्ष हे मी सांगतो. ठीक आहे. नीलमताई, आता काय, मगापासून मी म्हणजे 2 मिनिटं मी थोडीशी प्रवासात असल्यामुळे पोहोचेपर्यंत 4-5 मिनिटं मी ऐकू शकले नाही. पण शेवटचं मधू चव्हाणांचं सगळं मी ऐकलेलं आहे आणि नवाब मलिकांचंही थोडं ऐकलेलं आहे. मला त्याच्यात काही ज्या गोष्टी वाटतात त्या मी मांडते. म्हणजे मी आता शिवसेना प्रवक्ता म्हणून जशी बोलते त्याच्याबरोबर मला अनेक उदाहरणं आठवत आहेत. त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला मला तर असं वाटतं, म्हणजे मी आरोप करणार नाही, पण विरोधी पक्षात जे लोक असतात ना त्यांना असं मधून मधून मध्यावधीचं बोलावं लागतं. याचं एक कारण असं आहे, त्यांचं मी आमच्याकडे येते, म्हणजे असं तुम्ही इम्पेशंट होऊ नका, आम्ही काय बोललो आणि त्याच्याकडे पण मी येते. पण काही वेळेला असं होतं की काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मागचे जे लोक आहेत, म्हणजे जे अजून मोठ्या प्रमाणात यायची शक्यता असते वगैरे, तर त्या लोकांना दबाव तंत्र आणण्यासाठी म्हणून हे बोललं जातं. त्याच्याशिवाय मागची लोक थांबत नाहीत. हा एक भाग आहे.
दुसरं मला असं वाटतं की एक गोष्ट अगदी सूर्यप्रकाश एवढी सत्य आहे की आम्ही दोन्ही पक्ष एकमेकाच्या विरोधात लढलेले असल्यामुळे एक ज्याला आपण म्हणू की जेवढं कम्फर्टेबल एकमेकावर असायला पाहिजे तेवढं ते नाहीये. मग ते उपमुख्यमंत्री पदाचा विषय असेल, कॅबिनेटमध्ये चर्चांच्या बद्दलचा असेल, देवदेवतांची चित्र काढण्याबद्दलचे विषय असतील, गृह विभागाचा कायदा असेल की ज्याच्यामध्ये 100 पेक्षा जास्त लोक बसले तर तिथे नियम पोलिसांची परवानगी काढायला लागेल, याच्यासारखे कायदे असतील की जे गृह विभागाच्या राज्यमंत्री किंवा गृह विभागाकडून न येता डायरेक्टली नेटवरती गेलेले दिसतात. आणि आज तिथेच असा एक प्रकार मला दिसतोय सगळा की एक स्पष्ट आहे की सीएम ऑफिसमधून ज्यावेळेला त्यांचे सोर्सेस बोलतात पीटीआय सारख्या वृत्तसंस्थेशी, त्याला आपल्याला असं म्हणता येईल का की हे अधिकृत नाहीये म्हणून? म्हणजे ते अधिकृत आहे. कोणी ना कोणी मुख्यमंत्री कार्यालयातली व्यक्ती जी आहे ती अत्यंत उत्सुक आहे किंवा ते एक तिथला मानस सांगतायत की मध्यावधी निवडणुकीच्या संदर्भामध्ये आमची तयारी आहे. बरं, प्रश्न असा आहे की आम्ही कर्जमुक्तीच्या प्रश्नावरती बोललेलो आहोत, हे खरं आहे, ते आम्ही ओन करतो, ते वारंवार आम्ही स्पष्ट केलेलं आहे. पण आम्ही असं म्हटलेलं नाहीये की केवळ अमक्या गोष्टीसाठी आम्ही करणार आहोत. उलट असं मला आठवण करून द्यायला पाहिजे, 19 मेला जो शेतकरी मेळावा झाला नाशिकला, त्याच्यामध्ये तर उद्धव साहेबांनी असं स्पष्ट केलं की कर्जमुक्ती द्या, आम्ही तुम्हाला बाहेरून पाठिंबा देतो. त्यामुळे मधू चव्हाण काय बोलतायत नाही याच्यापेक्षा सुद्धा ते जाहीर बोललेले आहेत, या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत ते. त्यामुळे कर्जमुक्तीसाठी आम्ही बोललो तर आता मला नाव न घेता त्यांनी जे काही रोख केला की श्रीमंतांची कर्ज माफ करायची आहेत का, असं आम्ही कसं म्हणू? नियम आणि निकष लावत असताना, सरसकट कर्ज माफ करा म्हणत असताना केवळ धनदांडग्या लोकांना किंवा ज्यांना वेगवेगळ्या कारणामुळे म्हणजे शेती किफायतशीर नाहीये त्यामुळे काही ठिकाणी मोठ्या शेतकऱ्यांनाही त्याच्याबद्दलचा प्रॉब्लेम झालेला असू शकतो, त्रास झालेला असू शकतो. पण मुख्यतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असेल त्या ठिकाणी आत्महत्या शेतकऱ्यांच्या होत असल्यामुळे हा कर्जमुक्तीचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. पण राहुल शेवाळांनी तर ही पण मागणी केलेली आहे की तुम्ही या सगळे मुद्दे सुद्धा कर्जाचा पुनर्विचार करा. तुम्ही हे सगळे मुद्दे मांडताय, पण हे सगळे मुद्दे तुम्ही फक्त पूर्ण होऊ दे. नाही निलमताई, तुम्ही हे सगळे मुद्दे मांडताय, पण प्रश्न असा आहे ना की तुम्ही कॅबिनेटमध्ये ज्याला बसता, तुम्ही दोन्ही पक्षांचे नेते असतात, मुख्यमंत्री असतात, दोन्ही पक्षांचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंचे संबंध चांगले आहेत, तर अशा वेळेला अशी जाहीर वक्तव्य करण्याची वेळ काय येते मग? कारण तुम्हाला विश्वासात घेतलं जात नाहीये, तुम्हाला कुठेही लूपमध्ये ठेवलं जात नाहीये, याच्यामुळे हे सगळं घडतंय. नाही, सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा की हे सगळं असताना भूकंप होणार म्हणजे नेमकं काय होणार आहे? म्हणजे नाही, मला असं वाटतं याच्यामध्ये मी बोलू का राजीव आणि अभिजित? बोला. हा, नाही, आम्हाला असं वाटतं यामध्ये की अशी जाहीर वक्तव्य कोणाला काहीतरी एक बोलण्याची खूप आवड आहे म्हणून कोण करत नसतं. विधिमंडळामध्ये याबद्दलची चर्चा आमच्या आमदारांनी केली नाही का? केली. या तूर डाळीचा विषय बघा तुम्ही गेल्या वेळेचा, ती कॅबिनेटमध्ये मांडली नाही का? मांडली. त्याच्यामध्ये जे आहे ते दुष्काळाच्या अंमलबजावणीबद्दलचा आम्ही प्रत्यक्ष दौरा केला, सगळ्या पालकमंत्र्यांना आणि मुख्यमंत्र्यांना निवेदनं लावून दिली, त्याची अंमलबजावणी प्रयत्न केला नाही का? तोही प्रयत्न आम्ही केला. चारा छावण्यांच्या विषयामध्ये आम्ही बोललो नाही का? बोललो. होतंय काय माहितीये का, सभागृहात सुद्धा ज्या प्रकारचा विधेयकांच्या बद्दलचा किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांबद्दलचा समन्वय असायला पाहिजे. तुम्हाला लक्षात असेल इथे गेल्या वर्षी मार्चमध्ये शिवसेना भाजपच्या आमदारांची एकत्र बैठक झाली होती. त्याच्यानंतर यावेळेच्या अधिवेशनामध्ये सुधीर भाऊ आले मातोश्रीला, तिथे चर्चा झाली. पण शेवटी असं होतंय की सभागृहामध्ये कुठली विधेयकं आणली जाणार आहेत, काय चर्चा होणार आहे, हे जसं कॅबिनेटमध्ये चर्चा होते तशी फ्लोअर मॅनेजमेंट हा पण प्रकार असतो. त्याच्यामध्ये अधिक काय झालेलं आहे, परिषदेमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं बहुमत आहे. त्याचा परिणाम असा होतो की ते वेगळाच विषय रोज सुरू करतात आणि सभेतली अनेक विधेयकं परिषदेमध्ये अडवली जातात. त्याच्यामध्ये काय, शिवसेनेला आता तिथे एकदा शेतकरी आत्महत्येचा विषय आला किंवा उत्तर प्रदेश सारख्या कर्जमाफीवरती विषय आला तर तिथे महाराष्ट्राला प्रश्न आहे की हे जे तुमच्या दोन्ही पक्षांमध्ये सुरू आहे, पूर्ण करू दे राजीव. नाही, मूळ असं आहे ना की हा मुद्दा आहे तुम्ही म्हणताय तो, पण ही सगळी हूल दिली जाते का सगळ्या आत्ताच्या? तुम्ही असं नाही, काय माहितीये का, नाही राजू, हुलचा प्रश्नच उद्भवत नाहीये. मला एक सांगा, श्रीहरी आणेंची नेमणूक आम्ही केली होती.
संयुक्त महाराष्ट्राचा विषय जो आहे तो आम्ही वाढवला होता, त्याच्यामध्ये जो आहे तो त्या विषयामध्ये जे आहे ते प्रत्येक वेळेला स्वतंत्र विदर्भाची ज्यांची जाहीर भूमिका आहे त्यांची नियुक्ती झाल्यावरती या सगळ्या गोष्टींवरती आम्हाला भूमिका घेणं क्रमप्राप्त आहे ना. आता म्हणाले अमित शहा 6 महिन्यापूर्वी की आता स्वतंत्र विदर्भाचा प्रश्न येणार नाही, हे 6 महिन्यापूर्वी बोलणं झालं. लोकसभेमध्ये आम्ही जर का जाहीर वक्तव्य केलं नसतं जीएसटीच्या बद्दल तर अरुण जेटलींनी मुंबई महानगरपालिकेबद्दल आम्हाला जाहीर दिलं असतं का आश्वासन, आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ते पुढे जाऊन पाळलं असतं का. त्याच्यामुळे प्रश्न असा आहे की आम्हाला जर का सगळं सरळ मार्गाने प्रत्येक ठिकाणी जसं पूर्वी भाजप शिवसेनेचं एकत्र सरकार असताना प्रत्येक तरी तेव्हा सुद्धा विसंवाद व्हायचे नव्हते होत, अशातला भाग नाही. उपमुख्यमंत्री होते त्यावेळेला सुद्धा. पण आताच्या काळामध्ये जिथे आम्हाला असं दिसतं की आणि जाहीर वक्तव्य केली, हा भूकंपाचा राजू तुमचा मुद्दा होता, तर काही विषयांच्या मध्ये भूमिका जी आहे ती सावटी आम्हाला आमच्या टर्म्सवरती सरकारने काम करावं. पण भूकंप म्हणजे काय? आमच्या वैयक्तिक अहंकाराचं असं आहे की महाराष्ट्राला बोललो का तुम्हाला महाराष्ट्राला सध्या 3 प्रश्न भाजपच्या बद्दलचे आणि 1 प्रश्न शिवसेनेच्या बद्दलचा आहे. सरसकट निकष आणि तत्वतः म्हणजे काय हा प्रश्न, ह्या 3 शब्दांच्या बद्दल भाजपबद्दल प्रश्न आहे आणि भूकंप म्हणजे काय हा शिवसेनेबद्दलचा प्रश्न आहे. तर नीलमताई, भूकंप म्हणजे काय? अभिजितजी, भूकंप म्हणजे काय प्रत्येकाला माहिती आहे. म्हणजे काय भूकंप किती रिश्ते आम्हाला माहिती, नीलमताई आम्हाला माहिती नाहीये, आम्हाला माहिती नाहीये काय पद्धतीने घडणार. आज बोलले उद्धव साहेब स्पष्ट. पण असं आहे की सगळं आधी माहिती केलं तर मग तुम्हालाच शिवसेनेचे सल्लागार बनवायला लागेल. त्यामुळे तुम्हाला नाही त्या आहात ना तुम्ही. पण मुद्दा असा आहे की भूकंप म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही भूकंप केल्यानंतर हे सरकार पडेल, नव्यानं निवडणुका होतील? त्यामुळे हा काय विषय नाही. ठीक आहे. खांडेकर साहेब जरा मला बोलायचं काय? बोला. आता हे पहा राजू, मला नवाब मलिकजी बोला, मी येतो नीलमताई तुमच्याकडे. एक मिनिट जरा थांबा ताई. शिस्तीने मला हॅलो प्रवक्ता असं आहे मी चौकशी. अभिजितजी बोला. असं आहे की मधु चव्हाण साहेबांनी आता इथे काही आकडेवारी लोकांच्या समोर ठेवली. आता मधु चव्हाणजी सरसकट कर्ज माफी करा ही घोषणा तुमच्या मंत्रिमंडळातले जे तुम्ही कमिटी निर्माण केलेली आहे त्यांनी हे शब्द पुढे आणलेले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांचे कर्ज माफी करण्याची मागणी पुढे आणली होती. जे तुम्ही आमचे नेत्यांचे आकडे दाखवताय ते सत्य नाही. हो, आमचे नेते शेतकरी असताना कर्ज घेतला असेल, पण लोढानी 20,000 कोटी रुपये कर्ज घेतलेला याचा आकडा कधी तुम्ही सांगणार? तुमचे आमदार मेहता त्यांनी किती 100 कोटी रुपये घेतले त्याचे आकडे कधी ठेवणार? तुमचे नेत्यांनी किती पैसे बुडवले त्याचे कधी आकडे ठेवणार? म्हणजे कुठेतरी टीव्ही चॅनलवर यायचा, शेतकऱ्यांनी कर्ज घेतला त्याचे आकडे दाखवायचे आणि कुठेतरी सांगायचं की हे स्वतःसाठी भांडताय. आमचे नेते स्वतःसाठी भांडत नाही. गेले 2 वर्ष आम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफीसाठी लढत होतो. तुमचे नेत्यांनी किती पैसे बुडवले? हजार कोटी रुपये कर्ज घेताय मधु चव्हाणजी. MMRDचे किती पैसे बुडवले? काळात कर्जमाफी झालेल्यांची यादी जाहीर करा. बुडवणारे नेते तुमच्या पक्षात असताना. ठीक आहे नवाबजी, आपण नवाबजी चव्हाण टीव्हीचा वापर करून नवाबजी आपण विचारूया, बदनाम करू नका. मधु चव्हाणांना आपण विचारूया. हजारो कोटीचे कर्ज घेताय, कर्ज बुडीत करताय. नवाब मलिकजी, तुम्ही लोकांवर आरोप करताय. नवाब मलिकजी 1 सेकंद द्या, आपण मधु चव्हाणांना विचारूयात. मधु चव्हाणजी, ही जी आकडेवारी तुम्ही आता सांगितलेली आहे ती तुम्हाला कुठून मिळालेली आहे? ती ऑफिशियल आकडेवारी आहे का? मी आपल्याला सांगितलेली जाहीर सांगितलेले, मी एक जबाबदार प्रवक्ता आहे. मी उदाहरणार्थ दिलेली आहे. मी जाहीर सांगितलंय सगळ्या सोशल मीडियावर नावं आणि त्यांच्या समोरचे आकडे जाहीर होत आहेत. बँकेकडून किती कर्ज घेतले? नवाब मलिक 10,000 कोटी आहे, 20,000 कोटी साहेब किती डिफॉल्ट आहे तुम्ही ते सांगा. मलिक साहेब, MMRDचे जर लोढा आणि मेहतानी ते सांगा. हो, लोढा आणि मला बोलू दे ना नवाब मलिक, तुमच्या प्रश्नाचं उत्तर देऊ दे नवाब भाई. लोढा आणि मेहतानी जे कर्ज घेतलेलं आहे, वादासाठी तुमचं म्हणणं बरोबर आहे असं गृहीत धरू. त्यांचं कर्ज शासनाने देऊन त्यांना कर्जमुक्त करा अशी बीजेपीची मागणी नाही.
सरकारच्या तिजोरीतून लोडांचं आणि मेहतांचं कर्ज फेडा मागणी नाही अशी आम्ही पण मागणी तुम्ही केली नाही. कुठेतरी त्यांच्यावर काही कारवाई करा. मधु चव्हाण थांबा. MMRDA चे पैसे माफ करण्याचं काम मुख्यमंत्री करताय की नाही? भिवंडी आणि डोंबिवलीचे जे 70 गावं आहेत त्याचे विकासासाठी 50,000 कोटीची योजना जाहीर करताय की नाही? त्याचा फायदा लोढांना भेटणार की नाही? तुम्ही सत्तेचा वापर करून तुमच्या नेत्यांना हजारो कोटीचा फायदा देताय. ते आकडेवारी त्याच्यावर चर्चा करू. आम्ही आमच्या कर्ज माफ करा बोललो नाही. जे जिथे लोक आत्महत्या ग्रस्त आहे त्या जिल्ह्याचे पैसे माफ करा ही आमची मागणी होती. नाही तुम्ही सगळं कुठेतरी चॅनलवर येऊन लोकांची दिशाभूल आम्ही कोणी मागणीला विरोध केला. नवाबजी आणि मधु चव्हाणजी मी तुम्हाला इथं थोड्या वेळासाठी थांबवतो कारण विषय आपला जो आहे तो मध्यावधी निवडणुकांची घाई का झाली हा विषय आहे आणि आपण आता हे रॉकेट तिसऱ्या दिशेने निघालेलं आहे. तर असं होऊ नये तर मधु चव्हाणजी आता स्पष्टपणे घेऊन गेले. ठीक आहे नवाबभाई तुम्ही समजून घ्याल अशी अपेक्षा करतो. हरकत नाहीये. मधु चव्हाणजी आता असं आहे की नीलमताईंनी स्पष्ट सांगितलं की तुम्ही फ्लोअर मॅनेजमेंटला काही त्यांना विश्वासात वगैरे घेत नाही. तुम्ही ना JR काढताना घेता, तुम्ही निर्णय घेताना घेता. तुम्ही तुमचं सरकार म्हणजे भाजपचं सरकार असल्यासारखं चालवता, ते युतीचं सरकार असल्यासारखं चालवत नाही तुम्ही. त्याच्यामुळे हा विसंवाद आहे आणि म्हणून मग अशी वक्तव्य होतात आणि म्हणून मग लोकांसमोर असे विषय येतात. मला आता प्रत्यक्ष सभागृहामध्ये नीलमताई आहे त्यामुळे ते बरोबर बोलत नाहीत असं मी त्या ठिकाणी भाष्य करत नाही कारण मी सभागृहात नाहीये आणि मी तिथे सभागृहातल्या कामकाज पण माझा जो मंत्रिमंडळाची एकत्रित बैठक होते माननीय उद्धवजींना भेटायला वेळोवेळी धोरणात्मक निर्णयासंबंधी कधी चंद्रकांत दादा पाटील जातात, कधी वित्तमंत्री जातात, कधी माननीय मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलतात पूर्ण आदर ठेवून. परंतु नीलमताईंचा तसा जर अनुभव असेल तर त्यांनी एका आपल्या संयुक्त बैठकीमध्ये बोलावं. मी असं म्हणत नाही की त्या चुकीचं बोलतात, त्या प्रत्यक्ष सभागृहात असल्यामुळे त्या ठिकाणी कदाचित त्यांना तसं वाटत असेल. बरं ठीक आहे. आपण मधु चव्हाणजी नीलमताईंना विचारूयात. नीलमताईशी संयुक्त बैठक होते का आणि तिथं तरी बोलू दिलं जातं का? असतील तर आपण नाही मधु चव्हाण मला बोलायला तर कोण अडवू शकत नाही. मला पाहिजे ते बोलते. साहेबांची परमिशन असतेच आम्हाला आणि उद्धव साहेब वेळोवेळी मार्गदर्शन करतात. त्यामुळे आम्ही आमची भूमिका मी अनिल परब जे आम्ही अगदी दोघं सदस्य असलो तेवढं तरी आम्ही रेटतो परिषदेमध्ये. सभेत सुनील प्रभूंनी जीएसटीवर भूमिका मांडली. मुद्दाच आहे मधुनी चव्हाण तुम्ही खूप योग्य बोललात. मधु चव्हाण तुम्ही आमच्यावर सहकारी म्हणून काम केलंय. विरोधी पक्षात असताना नितीन गडकरी विरोधी पक्षनेते होते, त्याच्यानंतर इकडे सभेमध्ये रामदास कदम होते, वरती परत विनोद तावडे होते, भाऊसाहेब फुंडकर होते. मला आठवते की विरोधी पक्षात असताना काही बाबतीत राहायचे मतभेद, नाही असं नाही. ULCचं बिल असेल किंवा काही बाबतीत मतभेद होते, मी खोटं सांगणार नाही. पण अगदी सभागृहामध्ये कुठलंही विधेयक आलं किंवा एखादी 289 झाली तर आपण ताबडतोब त्याच्यानंतर बसायचो, चर्चा करायचो. प्रत्येक आपली सभागृहामधली दोन्ही सभागृहांच्या मध्ये आपला समन्वय होता विरोधी पक्षामध्ये असताना. ते संपूर्ण गाडं कधी बिघडलं ज्या क्षणी वरती बदललं चित्र, त्याच्यानंतर लोकसभेत आणि राज्यसभेत पण हाच प्रकार आहे ना. संयुक्त बैठक दोन्ही पक्षांची दर अधिवेशनामध्ये व्हायची, विधेयकांच्या वरती चर्चा व्हायची. इतकंच नव्हे तर मला सांगायला पाहिजे यामध्ये की बऱ्याचशा वेळेला आम्ही आमच्या लक्षवेधी सुद्धा एकमेकाच्या उचलून धरायचो. बऱ्याचशा वेळेला टॅक्सीच्या प्रश्नावर आम्ही सहकार्य दिलेले आमच्या एकत्र असायच्या. आता तुम्ही बघा ना लक्षवेधी लागतात, फार क्वचित लक्षवेधी वगैरे विधानसभेत एकत्र असतात, प्रस्ताव येतात सरकारच्या बाजूनी, पण ते प्रस्ताव सुद्धा जे येतात ना ते प्रस्तावात म्हणजे अजून एकत्र काम होऊ शकतं. म्हणजे टेक्निकली आम्ही एकत्र आहोत त्याच्यामध्ये जो येतो, पण ज्या पद्धतीने एखाद्या भूमिकेतला समन्वय असतो तर तो समन्वय नाही होते आणि म्हणूनच मतभेद होतोय हे समजून घ्या. आणि त्याला पूर्णपणे भाजप जबाबदार असं तुमचं मत आहे नीलमताई? असं नाही म्हणणार मी, पण एक असं असतं की ज्याच्याकडे मुख्यमंत्री पद असतं किंवा ज्यांच्याकडे हे आहे विरोधी पक्षाच्या मध्ये संख्या जास्त असते. आता विधान परिषदेत सुद्धा
भाजपची संख्या जास्त आहे आमच्यापेक्षा, ठीक आहे. अशा वेळेला त्यांचीच ती जबाबदारी असते की त्यांनी ते मीटिंगच्या बद्दल चर्चा करायची, ठीक आहे. एकत्र तारीख काढायची. ठीक आहे. या गोष्टी आमची प्रतोदांची पण जबाबदारी आहे ना, आम्ही पण जबाबदार आहोत. परंतु त्यामध्ये असं होतं की गटनेत्यांकडून जोपर्यंत निरोप आले नाहीये तोपर्यंत प्रतोद तरी काय करू शकणार आहे. ठीक आहे. मधू चव्हाणजी, खरा इतक्या प्रश्न भांडून तुम्ही दोघांचा मोठ्या भावाचं संबंध पद कसा- मिळवलंय, तो शिरपेजात मानाचा तोरा तुम्ही खोवून घेतला, इतक्या कष्टाने मोठा भाऊ तुम्ही झालेला, तर मोठ्या भावासारखं तुम्ही वागत नाही असं सूचित करतायत निलमताई. असं का करताय तुम्ही? नाही, त्यांना कदाचित तसा पंचा भावना असतील, तर मला असं वाटतंय की त्या योग्य ठिकाणी त्यांनी सांगाव्या, त्याची आदरपूर्वक दखल घेतील ते माननीय मुख्यमंत्री. आणि आम्ही इतके मुजोर नाही होत, आम्हाला पूर्ण माहिती आहे की 123 अधिक शिवसेनेचे त्या ठिकाणी आमदार, या दोघांच्या संयुक्त बहुमतावर सरकार आहे, याची जाणीव आम्हाला पूर्ण आहे. ही सगळी चर्चा आणि म्हणून अनेक ऐकल्यानंतर गोष्टी आम्ही सहन महाराष्ट्रात भूकंप करतोय होईल असं महाराष्ट्राच्या वाटतं? व्यापक हितासाठी. नाही, ही सगळी चर्चा ऐकल्यानंतर महाराष्ट्रात भूकंप होईल असं वाटतंय का? नाही, मला असं वाटतंय की शिवसेना आणि भाजप जर त्यांच्यात समन्वय राहायचा असेल तर त्यांनी विरोधी नाही पक्षात होणार राहायला नाही. पाहिजे. तुम्ही देव पाण्यात ठेवू नका, नाही होणार. ठीक आहे, ठीक आहे, जर हरकत नाही. सत्तेत असतील तर समन्वय राहत नाही. त्यामुळे जर त्यांना गुण्या गोविंदांना राहायचं असेल तर त्यांनी विरोधी पक्षामध्ये बसलं पाहिजे. ठीक आहे, काय बाकीच काहीतरी करतोय. शेवटची 30 सेकंद. नाही, कसं आहे की शिवसेना बीजेपीला जर राजीव सरांनी जो सल्ला दिलाय हा. तो सल्ला आता या निवडणुकीच्या नंतर ते अंमलात आणतील. कारण कसं चाललंय की यांचं जी भांडणं चालली त्याला काही अर्थ नाही. म्हणजे 14 फेब्रुवारी 2017 उद्धव ठाकरे स्वतः म्हणालेले की बीएमसी इलेक्शन नंतर आम्ही ठरवू सपोर्ट ठेवायचा की घ्यायचा. ते 14 फेब्रुवारी होतं ना, ते प्रेमाने बोलले होते. 24 मार्चला मुख्यमंत्र्यांची मीटिंग झाली. मुख्यमंत्री स्वतः म्हणाले की आमचं चाललंय आता की बाबा 29 आमदार बाहेरचे घ्यायचे आणि यांना सरकारमधून यांचं खूप झालं, यांना आम्ही खूप मोठा रोप दिला, आता तो रोप खेचून घ्यायचा. त्याच्यामुळे यांच्या या दोघांच्यावर किती जनतेने विश्वास ठेवायचा आणि यांची भांडणं खरीच आहेत की नाही हे कितपत लक्ष द्यायचं हा मुद्दा आहे. त्याच्यामुळे हे किती बोलले तरी सत्ता हा यांचा सॅच्युरेशन पॉइंट आहे. सत्तेसाठी हे लोक अजिबात बाजूला जाणार नाही. ठीक आहे, निलमताई, शेवटची 30 सेकंद आहेत. शेवटची 30 सेकंद, वेळेची मर्यादा आहे. अभिजित, मी एक उदाहरण देते. मी एक सांगते, मी अखंड महाराष्ट्रासाठी ठराव आणायचा ठरला. विधान परिषदेमध्ये काँग्रेसने दिला, एनसीपीने दिला, मी दिला, शिवसेनेनी. मग मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आम्ही तांत्रिक दृष्ट्या पाहतो आणि असं आमचं अखंड महाराष्ट्राला आमचं बांधिलकी आहे. विधानसभेमध्ये अक्षरशः विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाय लटपटले आणि विधानसभेमध्ये अखंड महाराष्ट्राचा ठराव काँग्रेस एनसीपी कडून आला नाही. अखंड महाराष्ट्राला काँग्रेसने कधीही पाठिंबा दिलेला नाही. आमची भूमिका स्पष्ट होती. आम्ही आमची भूमिका बदललेलीच नाहीये. ठीक आहे, आता हे रेकॉर्डवर आलं. हा, ठीक आहे, हे याच्या मागे पण मी रेकॉर्डवर आणलंय. बोलत होता ताई, मी आमची भूमिका स्पष्ट होती. अखंड महाराष्ट्राची भूमिका आमची स्पष्ट आहे. आम्ही कधी दुटप्पी भूमिका घेत नाही. काँग्रेस पहिल्यापासून अगदी स्पष्ट भूमिका घेते. संजय दत्त आणि शरद रणपिसेने उलट रेकॉर्डवर आमची भूमिका आम्ही कधी बदलली नाही. दांभिक लोक आहात, ढोंगी आहात, ते पण आम्ही भूमिका बदललेली नाही ताई. ठीक आहे, निलमताई आणि भूमिका बदलली नाही. मग खोटं ठरवलं शिवसेनेसारखं 3-4 तोंडांनी बोलायची सवय काँग्रेसला नाही. काँग्रेस एकाच बाजूनी बोलतं, एकच राजू वाघमारेजी, खोटं बोलायची सवय. तुम्हाला दोघांनाही थांबवतो, कारण या शिवसेनेसारखी दुटप्पी भूमिका काँग्रेस कधी घेत नाही. राजू वाघमारेजी, निलमताई, मी तुम्हाला दोघांनाही थांबवतो, कारण वेळेची मर्यादा आहे आणि या चर्चेमध्ये कायम रॉकेट मूळ विषय सोडून 2-3 वेळा तरी इकडे तिकडे भरकटलेला आहे. पण हरकत नाहीये. आता मधू चव्हाण आणि निलमताईंनी ज्या खेळीमेळींनी चर्चा केली, त्या खेळीमेळींनी जर इथं चर्चा होत असेल तर तिथेही होईल अशी अपेक्षा करूयात. आणि राजू वाघमारेजी, तुमच्यातही संवाद वाढेल अशी अपेक्षा करूयात. आणि महाराष्ट्राला मध्यावधी, म्हणजे ही चर्चा बघितल्यानंतर जसं अभय देशपांडे म्हणाले की महाराष्ट्रात खरंच भूकंप होईल का, तशी स्थिती किमान आता तरी दिसत नाहीये. त्यामुळं आता सुरुवातीला आपण जसं म्हटलं होतं की मॅचकडे सगळा देश डोळे लावून बसलाय, तर भारताने मॅच जिंकली आणि आता भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे. तर तुम्ही आता थोडं त्या पुढच्या मॅचसाठी देव पाण्यात ठेवा राजू वाघमारेची, अजून संधी आहे. काँग्रेस आणि भाजपचा सामना होणार ना. ठीक आहे, तसं तुम्ही म्हणू शकता आता तरी किमान, पण अजून त्याला शक्यतांचा बाजार राजकारणामध्ये काही कमी नाही. आपल्या सगळ्या मान्यवरांनी चर्चेत वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही पाहत राहा एबीपी माझा.